शक्ती विधेयक केंद्र सरकारनं नाकारलं कारण त्यातील काही गोष्टी संविधानाच्या व्यतिरिक्त बाहेर जात होत्या। त्यासाठी संविधान संशोधन करावं लागलं असतं आणि याबाबत मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय। चर्चेनंतर यावर भूमिका घेता येईल असं चिखली बुलढाणा क्षेत्राच्या आमदार श्वेता महाले म्हणाल्या। शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी पूर्ण आपल्याला माहिती दिलेली आहे। आता वेगळी माहिती एका आमदाराने देणं काही अपेक्षित नाही आहे। मी स्वतः त्या समितीमध्ये होते। त्या समितीने अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी ते विधेयक विधानसभेमध्ये मांडलं। विधानसभेने सुद्धा त्याला मंजुरात दिली आणि नंतर ते केंद्राकडे गेलं, परंतु केंद्र सरकारने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ज्या सूचना केलेल्या होत्या शक्ती विधेयकामध्ये त्या ऑलरेडी केंद्र सरकारच्या नवीन कायद्यामध्ये त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि काही ज्या घटना होत्या त्या घटनेमध्येच म्हणजे आपल्याला सुधारणा करायची होती। त्याच्यामुळे घटनेमध्ये सुधारणा करणं ते काही शक्य नाही आहे। त्याच्यामुळे शक्ती विधेयक त्या ठिकाणी केंद्र सरकारने नाकारलेलं आहे आणि याचं सविस्तर असं स्पष्टीकरण काल मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे। याच्यात काही आणखी सुधारणा किंवा परत पाठवणार आहे त्याला सुधारणा करून? नाही, आता आजच पहिला दिवस आहे। मला वाटतं त्या संदर्भात बैठक होईल, चर्चा होईल। चर्चेनंतर त्या ठिकाणी या संदर्भात बोलणं योग्य राहील। लोकवाहिनी न्यूज करिता पूजा येरगुडेसह अविनाश तोतळे, नागपूर।